नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती आणि या पूरग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच मोठ्या शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे तर नुकसान झालं होतं। जे शेतकरी मित्र नदीकाठी पात्रावर ज्यांची शेती होती तर अशा शेतकरी मित्रांची जमीन सुद्धा याच्यामध्ये वाहून गेली होती किंवा माती सुद्धा त्यांची खरडून गेली होती। तर अशा शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने जे रिलीफ पॅकेज घोषित केलं होतं सुमारे 31,000 कोटी रुपयांचं, तर त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी 47,000 रुपयाचं अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादित हे देण्यात आलं होतं। पण आता प्रश्न हा निर्माण झाला आहे, ज्या शेतकरी मित्रांचं 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ही खरडून गेली असेल, माती वाहून गेली असेल, तर त्या शेतकरी मित्रांनी नेमकं जायचं कुठं, त्यांनी आपला अनुदान कुठे मागायचं, हाही प्रश्न आता शेतकऱ्यांनी उठवला आहे। त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना सुद्धा लक्षात घेत त्यांनाही अनुदानाचा जो लाभ आहे तर तो देण्यात यावा अशी मागणी आता जिल्ह्यांमध्ये होत आहे। तर याबाबत काय ही संपूर्ण अपडेट आली आहे पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करत शेतकरी कसा बसा उभा राहत असतानाच यंदाच्या अतिवृष्टीने लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना तसेच राज्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। मांजरा, तेरणा, बरणी आणि तावरजाद नदी काठासह जिल्ह्यातील अनेक भागातील शेतजमिनी ही मुसळधार पावसामुळे खरडून गेल्या। पिकासह सुपीक माती वाहून गेल्याने शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। मात्र या गंभीर परिस्थितीत 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना आजही शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे। शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना अनेकदा पूर आला। लातूर, औसा, निलंगणा, देवगी, शिरूर, अनंतपाडा आदी तालुक्यातील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले। यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर तसेच ऊस ही पिके पूर्णपणे नष्ट झाली। काही ठिकाणी केवळ पीकच नव्हे तर संपूर्ण शेतजमीन वाहून गेली। सुपीक माती नष्ट झाल्याने अनेक शेतजमीन शेती योग्य राहिल्या नाहीत। पुराच्या तडाख्यात नदीचे पात्र बदलले, शेतांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आणि काही भागात शेतजमीन ओळखूही येईना। अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी जमीन कशी तयार करावी हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। या संकटाची दखल घेत शासनाने खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर 47,000 रुपयाचं अनुदान जाहीर केलं। मात्र ही मदत केवळ 2 हेक्टर क्षेत्रापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली होती। याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची नोंद ग्रामस्तरीय समितीने करताना खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्रही 2 हेक्टर पर्यंत समाविष्ट केले। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक नुकसान पोटी अनुदान मिळाले। मात्र ज्यांची जमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त प्रमाणात खरडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे जमीन नुकसान भरपाई मिळण्यात अडथळे येत आहेत। शेतकरी मित्रांनो, शासन निर्णयानुसार एका शेतकऱ्याला एकाच हंगामात 2 हेक्टरपेक्षा मर्यादित एक लाभ देता येतो। त्यामुळे पीक नुकसान आणि जमीन खरडणी या दोन्ही बाबींचे एकत्रित अनुदान 2 हेक्टरच्या पुढे जात असल्यास ते मंजूर केले जात नाही। याच सर्वाधिक फटका नदीकाठच्या आणि मोठ्या क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बसत आहे। परिणामी गंभीर नुकसान होऊनही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत। या अन्यायकारक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा संकटाच्या सातत्याने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी नियमांच्या अडचणीत अडकवले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट न्यूज 18 मराठी यांनी दिलेली। तर ज्या शेतकऱ्यांचं 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन होती आणि त्यांची जमीन खरडून गेली आणि त्यांना अनुदान हे दिलं जात नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा जो महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ती महत्त्वपूर्ण अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।